नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, पीएम किसान सन्मान योजनेचा हप्ता 19वा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे। आता 20वा हप्ता नेमका कधी येणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागलेली आहे। लवकरच हा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो। परंतु बघा, 20वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावर येणार का, 20व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, हे सुद्धा शेतकऱ्यांना पाहता येतं। परंतु बघा, त्या अगोदर शेतकऱ्यांनी काहीतरी करणं गरजेचं आहे। आता बघा, यासाठी काय होतं की राज्य सरकार RFT म्हणजे रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर असं केंद्राकडे पाठवत असतं, रिक्वेस्ट पाठवत असतं आणि केंद्र सरकार त्याला FTO द्वारे मान्यता देत असतं। आता बघा, याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्हाला FTO जनरेट झालेला असतो ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येतं आणि ज्यावेळेस केंद्र शासन असेल, राज्य सरकार असेल, ज्यावेळेस याचं निधी उपलब्ध करून देतं आणि तो निधी ज्यावेळेस बँकेला वळवला जातो तर बँकेच्या माध्यमातून त्या दिवशी मंजुरी दिल्यानंतर त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात। आता बघा, ज्यांचं FTO क्लिअर आहे, ज्यांचं FTO जनरेट झालेलं आहे, त्यांना हे पैसे लगेच येऊ शकतात। परंतु ज्यांचं FTO ला रेड मार्क आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना ते पैसे येत नाही। त्याच्यामुळे हेच FTO कोणाचं जनरेट आहे की नाही हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, हे नेमकं कसं पाहायचं तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, यामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी PFMS हे क्लिक करायचं आहे। म्हणजे हे टाकून या ठिकाणी PFMS या वेबसाईटवरती जायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। तर बघा, या ठिकाणी नो युअर पेमेंट आणि DBT स्टेटस ट्रॅकर, तर बघा DBT स्टेटस ट्रॅकर हा एक ऑप्शन आहे आणि नो युअर पेमेंट आहे। तर DBT स्टेटस ट्रॅकर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। तर बघा, या ठिकाणी आलेलं आहे कॅटेगरी, तर जी कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे आणि DBT स्टेटस त्याच्यामध्ये बघा बेनिफिशरी व्हॅलिडेशन आणि पेमेंट आहे। तर आपल्याला पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं। तर बघा, सुरुवातीला तुम्हाला याच्यावरतून PM किसान कॅटेगरी जी आहे ते PM किसान हे निवडायचं आहे। आता आपण PM किसानचं चेक करणार आहे म्हणून PM किसान याच्यावरती क्लिक करायचं आहे। बघा, PM किसान आणि याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुढचं पेमेंट मोडला ओके करायचं आहे। त्यानंतर बघा, जो ॲप्लिकेशन ID आहे तो ॲप्लिकेशन ID म्हणजे तुमचा जो रजिस्ट्रेशन ID आहे तो रजिस्ट्रेशन ID या ठिकाणी टाकायचा आहे। पेमेंट मोडला क्लिक केलं आणि त्याच्याखाली जे ॲप्लिकेशन ID आहे येते, या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन ID आहे PM किसानचा तो ID टाकायचा आहे। तो ID टाकल्यानंतर खाली कॅप्चा आहे चौकोनामध्ये, तो कॅप्चा जसा आहे तसा तो कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे। तर बघा, या ठिकाणी कॅप्चा केल्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता बघा, सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा तुमचा ॲप्लिकेशन ID ओपन होईल, बेनिफिशरी ID ओपन होईल, त्यानंतर स्कीम कोड, त्यानंतर आधार नंबर आलेला आहे, त्यानंतर व्हॅलिडेशन स्टेटस तुमचं काय आहे, व्हॅलिडेटेड आणि 14 जून 2025 हे महत्त्वाचं आहे। फंड स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे। याचा अर्थ पेमेंट पेंडिंग बँकेत, म्हणजे आता ज्या वेळेस बँकेला पेमेंट येईल त्यावेळेस लगेच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्याच्यामुळे यावरून हे लक्षात येते की तुम्हाला 20वा हप्ता येण्यास कोणतीही अडचण नाही। त्याच्यामुळे बघा, अशा प्रकारे तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता की तुम्हाला नेमका 20वा हप्ता येणार आहे की नाही। तर बघा, अगदी मोबाईलमध्ये 2 मिनटामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता। आता तुमचं स्टेटस ओके आहे, त्याच्यामुळे ज्यांचं असं दाखवल त्यांना 20वा हप्ता येण्यास कोणतीही अडचण नाही। ज्यावेळेस बँकेला पैसे येतील, शासन हप्त्याचं वितरण करेल, ज्यावेळेस बँकेला पैसे येतील त्यावेळेस तुमच्या खात्यावरती 1 ते 2 दिवसामध्ये हे पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण नाही। धन्यवाद।